एक आवाज. आता आपण मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे. मी आपल्या कराडचे लाडके नगरसेवक राजेंद्र सिंह यादव बाबा यांना विनंती करतो की त्यांनी आपले लाडके उमेदवार महाराज साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करायचं आपल्या लाडक्या उमेदवाराचं. महाराज साहेबांचा, महाराज साहेबांचा अब की बार. यानंतर मी विजय वाटेगावकरजी मेहरबान यांना विनंती करतो की आपले लाडके नेते आणि आपले भावी आमदार, आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री माजी आमदार माननीय श्री दिलीपजी कांबळे यांचा सत्कार विजयजी वाटेगावकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम. यानंतर आपले लाडके नेते आपले भावी आमदार अतुल बाबा भोसले यांचा सत्कार पाटसकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माजी आमदार कृष्णा खोऱ्याचे माजी मंत्री माननीय श्री आनंदरावजी पाटील यांचा सत्कार गजेंद्रजी कांबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आप्पा मनसेचे आपले जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकासजी पवार यांचा सत्कार रणजित पाटील नाना यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आप्पासो गायकवाड यांचा सत्कार निशांतजी ढेकळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शिवछत्रपतींच्या लाडक्या विषयावर आपल्या बोलणारे श्री भूषणजी जगताप यांनी आपले 4 शब्द व्यक्त करावे असे मी भूषणजी जगताप यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे आन बान शान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपजी कांबळे साहेब, त्याचबरोबर माजी आमदार आनंदराव पाटील नाना, त्याचबरोबर आमचे नेते माननीय डॉक्टर अतुल भोसले साहेब आणि उपस्थित व्यासपीठावर लोकप्रिय नगरसेवक माननीय राजेंद्र सिंह यादव बाबा आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावर मान्यवर, उपस्थित सर्वच खासदार उदयनराजे भोसले साहेब यांच्यावरती आपण सर्व प्रेम करणारे आणि महायुतीतील सर्व आपल्या पक्षातले कार्यकर्ते मित्र हो आणि पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर महाराज साहेब उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पण काय वाटत नाही वळवाचा पडेल. मागच्याही महाराज साहेब लोकांच्याकडे एक चूक झाली, एक वळवाचा पाऊस पडला आणि आपला त्या ठिकाणी पराभव झाला. पण एक सांगतो, जरी ह्या पाऊस जरी पडला, साहेबांनी छत्री द्या, वर ताडपदरी धरा नाही तर किलतान धरा, पण मत मात्र यावेळी महाराज साहेबांनाच द्या. मध्येच एक बातमी आलेली की आधारवड उभा राहतोय. महाराज साहेब, आमची तर फार इच्छा होती पवार साहेबांनी तुमच्या विरोधात उभं राहावं, कारण 1994 जो JR त्यांनी काढलाय आणि मराठा समाजाचं त्यांनी जे वाटोळं केलंय, आजही आमचा मराठा समाज अजून मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय, त्यांना मराठ्यांना आरक्षण अजून मिळालं नाही, ते आपल्या सरकारमुळे यावेळी मिळालं. जे आज मराठा समाजाला जे कुणबीचे दाखले यावेळी मिळत आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं. आणि
मध्यंतरी आपले पालीमध्ये विरोधकांची एक सभा झाली आणि काय असतंय, टीका केली जाते, टीका केली पण पाहिजे. पण त्या पालीच्या सभेमध्ये एक इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एकाने टीका केली, महाराज साहेब खरं बात बघायला गेलं ते आम्हाला सहन झालं नाही. जरी एक काय असते की 2-3 वर्षापूर्वी तिथं भेदा हॉस्पिटलच्या आपल्या शंभूतीर्थ चौकात आधी ग्राउंड मोकळा असायचं आणि तमाशातले सगळे पाले त्या ठिकाणी लागायचे. मग गावातली जत्रा असली की आम्ही तमाशा ठरवायला तिथं जायचो. आणि एकदा 2-3 वर्षापूर्वी एक तमाशा ठरवत असताना एक माणूस त्या ठिकाणी आला आणि तमाशाचा एक फडाचा मालक होता, त्याला म्हणू लागला की मला तमाशात काम करायचे आहे, माझी लई इच्छा आहे, मला तुम्ही तमाशात घ्या. पण तो म्हणला आता तो ढोलकी वाजवती तो बुक आहे, ते पियानो वाजवती तो बुक आहे, सगळं जेवण करण्यापासून नाचणाऱ्या ज्या स्त्रिया असतात सगळ्या बुक आहेत, मग तुला काम कुठलं द्यायचं. तो म्हणला काम मला कुठलं पण द्या, पण मला तमाशात यायचं आहे. मग तो म्हणला तमाशात एकच काम आहे. ती म्हणला कुठलं काम आहे. ते म्हणला नाच्याचं काम शिल्लक आहे, करशील का. ते म्हणला करतो. तसं कराड उत्तरमधून एक आमच्यातला इलेक्शन लागलं, निवडणूक लागली की एक नाच्या इथं ह्या फडामध्ये काम करायला येतो आणि काय जी मनाला येईल ती बडबडत असतो. मागच्या वेळी कारखान्याची निवडणूक पण झाली, त्यानं टीका केली बाबांच्यावरती. आमचे नेते, आमचे दैवत आदरणीय सुरेश बाबांच्यावरती पण टीका केली. पण झालं उलट, 13,000 मताच्या फरकानं आमचा कारखाना आम्ही निवडून आला. आज तुम्हाला खरं सांगायला गेलं, माझं गाव वडगाव आहे. वडगावात एक लक्ष्मीचं देऊळ आहे आणि कोणाला म्हशीला जर रेडाक होत नसलं तर त्या लक्ष्मीला जाऊन आम्ही नवस बोलतो की रेडाक झालं तर पहिलं काय असेल ती रेडा सोडीन तुला. तसा लक्ष्मीला एखादा रेडा नवसाला सोडते, तसा उत्तरेत नाही इकडं नवसाला सोडलाय रेडा. ह्यो कायम आमच्यावर टीका करत असतो. फक्त सांगणं एवढंच आहे, तुम्ही आणि तुमच्या नेत्यांना सांगणं एवढंच आहे, कोरोना काळामध्ये सगळा इकडं देश मरत होता, सगळा अख्खा आपला देश तिकडे जळत होता. पण आज जर कराड तालुक्याला, सातारा जिल्ह्याला असेल, कोल्हापूर जिल्ह्याला असेल, तिकडं रत्नागिरी जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, त्या सांगली जिल्ह्यामध्ये कराड सगळीकडं ह्या कोरोनाचे पेशंट होते, कोरोनाचे रुग्ण होते. लोकांना वाचवण्याचं काम हे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आमच्या दैवत सुरेश बाबा यांनी केलं. आमचं सांगणं त्याला एवढंच आहे की तुम्ही एखादी ओपीडी काढा. एवढे मोठे आम्ही 2-2 कारखाने आमचे नेते सांभाळत आहेत. लोकांना, युवकांना आज तिथं रोजगार मिळतोय, शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. बरं नाही झालं तर तुम्ही एखादा गुऱ्हाळ काढा, एखादी खांडसरी करा. आपली लायकी किवडी, बोलतोय किती, काही समजत नाही. आणि महाराज साहेब, शिंदे साहेब आपल्या विरोधात आहेत. आदरणीय शिंदे साहेब आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. मी सन्मानानं मी बोलतो, मला ते आमदार आहेत, माझी एवढी पात्रता नाही. पण आज महाराज साहेब एक सांगावंच, एक अभिमानानं सांगावंच वाटतं. छत्रपती उदयनराजे भोसले म्हणलं की आमचा ऊर भरून महाराज येतो. आमचा नेता पण असा आहे, कुठला भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्यावरती लागलेला नाही. आणि जे समोरचा विरोधात आहे, घोटाळा कशात करावा, मुतारीत. आता काय असलेलं काही ईडी बिडी काही येणार नाही. समजा धरून त्यांना उद्या पोलीस स्टेशनला नेलं, उद्या कोर्टाने विचारलं काय केलं तुम्ही, सांगायचं मुतारीत घोटाळा केला. म्हणजे अशी अवस्था आहे आपल्या विरोधी उमेदवाराची. आणि आता मी फिरत असतो त्यावेळी मला एक जण म्हटले की की एका विरोधी आमच्या ह्याच्यातली म्हणले की तुम्ही निवडणूक आली की वगैरे काय आलं की तुम्ही मोदी साहेबांच्यावर पिक्चर काढता, सगळं काढता, हे बरोबर दिसत नाही. मग मी त्यांना सांगितलं एवढंच, मग तुम्ही एक काम करा, राहुल गांधींच्यावर पिक्चर काढा की, म्हणजे त्याचा फायदा बी आम्हालाच होईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला फार वेळ कमी आहे. आता चिठ्ठी दिल्या, मला बोलायचं भरपूर होतं, लिस्ट मोठी होती, तरी पण आता या ठिकाणी मी थांबतो. आणि लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत 7 मेला नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना बहुमताने निवडून देऊया. एवढंच मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी मंत्री साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन. या देशाला ज्यांनी राज्यघटना दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
क्रांतीवीर लहुजी साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांनाही वंदन. येत्या 7 तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. देशभर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे. आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयन महाराजजी भोसले की जे खऱ्या अर्थाने या सातारा जिल्ह्यातल्या जनतेवर प्रेम करतात असे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत. मंचावर डॉक्टर अतुल भोसले, माजी आमदार, आमचे सभागृहातील मित्र आमदार आनंदरावजी पाटील साहेब, सर्व मान्यवर नगरसेवक, महायुतीतील सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकारी, उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, 7 तारखेचं मतदान हे मतदान करत असताना खऱ्या अर्थाने 2014 ते 2024 या कालखंडामध्ये या देशाचा जो झंझावती विकास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास होत आहे. आणि या विकासाच्या बरोबर 2024च्या नंतर देखील आपल्याला ह्या देशाला पुढे घेऊन जायचं आहे, या देशाचा विकास करायचा आहे. आणि मग या विकासामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातून सुद्धा मोदी साहेबांच्या त्या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यातून नेतृत्व करत असणारे आपले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज हे सुद्धा असावेत. आणि म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आज गरज आहे. प्रचंड मोठी रॅली आज कराड शहरामध्ये झालेली आहे. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की 2 आणि हा 3रा टप्पा देशभरामध्ये मोदी साहेबांचं वातावरण आहे, भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं वातावरण आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील आणि एकूणच महायुतीतले सर्व नेते आज महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. विदर्भाचा टप्पा पार पडला, मराठवाड्यातल्या काही मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे. आणि या सर्व झालेल्या मतदानामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये महायुतीला लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की 7 तारखेला आपण तर मतदान नक्की करा. आपल्या परिवारातल्या सर्वांना मतदानाला घेऊन जा. आपल्या मित्रांना, आपल्या ओळखी पाळखीच्या सर्वांना मतदानाला घेऊन जा. फक्त मी 2 मिनिटं अजून घेणार आहे, कारण छत्रपती उदयन महाराज जे असतील, भोसले जे असतील, यांचं भाषण बी आपल्याला ऐकायचं आहे. मी खास करून आज या सभेमध्ये यासाठी उपस्थित आहे की विरोधी पक्षांकडे आज कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीत. आणि मग मुद्दे नाही म्हणून मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी की जे शरद पवार साहेबांचे आहे, उरलेली शिवसेना जी उद्धव ठाकरे साहेबांची आहे, आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जाऊन एकच गोष्ट बोलतात की भारतीय जनता पार्टीला 400 पार जागा कशासाठी पाहिजेत, तर महामानव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिलेली आहे ती घटना यांना बदलायची आहे. पण बंधूंनो, हे साफ खोटं आहे. कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2 दिवसापूर्वी जाहीर सभेत सांगितलं, मी जिवंत असेपर्यंत मी घटना कोणाला बदलू देणार नाही आणि मी सुद्धा बदलणार नाही, एवढं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही. काँग्रेसने पूर्वीच्या काळामध्ये गरिबी हटावचे नारे दिले, बेरोजगाराच्या संदर्भात बोलून झालं तरी त्यांना जनआधार आता राहिलेला नाहीये. आणि म्हणून केवळ भावनिक आव्हान करायचं, या देशातल्या गोरगरीब, मागासवर्गीय, दलित, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर यांच्याकडे जाऊन आज ते सांगतायत की जर पुन्हा मोदी साहेब पंतप्रधान झाले तर या देशाची घटना बदलली जाईल, ही शेवटची निवडणूक असेल. पण बंधूंनो, हे अशा नाटकं आता कुठेही चालणार नाहीत. जगभरात आणि देशभरात ज्या प्रकारचा विकास झालेला आहे, जगातले नेते सुद्धा आज मान्य करतात.
आणि काय हो, पूर्वीच्या काळी काँग्रेसने 60 वर्ष या देशावर राज्य केलं, पण पूर्वीच्या काळी आपल्या देशाचे पंतप्रधान विदेशात गेल्यानंतर कुठेही त्याची बातमी सुद्धा होत नव्हती. पण आज अमेरिका असेल, जर्मन असेल किंवा अन्य कुठलाही देश घ्या, त्या सर्व देशामध्ये आपल्या देशाचा पंतप्रधानांचा गौरव होतोय. आणि पंतप्रधान नम्रपणे सांगतात, हा माझा एकट्याचा गौरव नाही, हा या माझ्या देशातल्या 140 कोटी जनतेचा गौरव आहे. अशा प्रकारचे मोठ्या मनाचे पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की जी 2024 नंतरची, आता 2024 मध्ये होणारी निवडणूक आणि या निवडणुकीनंतर होणारं सरकार, या सरकारमध्ये आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडून दिलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज हे सुद्धा मंत्री म्हणून बघण्याची माझी आणि तुमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि आई जगदंबा हा आशीर्वाद त्यांना नक्की देईल एवढी खात्री या ठिकाणी बाळगतो. आणि 7 तारखेला आपण सर्वांनी मतदान करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर अतुलजी भोसले बाबा यांना विनंती करतो की मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे महायुतीचे उमेदवार, तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके छत्रपती श्रीमंत उदयनराजे साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माजी मंत्री लोकप्रिय नेते दिलीपरावजी कांबळे साहेब, आपले मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय आनंदरावजी नाना, ज्यांनी अनेक वर्षापासून आदरणीय महाराज साहेबांची साथ दिली आणि आज देखील गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या साथीनं नेतृत्व करतात, ते आमचे सहकारी आणि मित्र आदरणीय राजेंद्र बाबा, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय काकासाहेब जाधव, अक्षयराव मोहिते, ॲडव्होकेट विकासदादा पवार, आप्पासाहेब गायकवाड, विजयराव वाटेगावकर, हनुमंतराव दादा पवार, सुदर्शनजी पाटसकर, राजेंद्रजी माने, रणजित नाना पाटील, संग्रामदादा बर्गे, दादासाहेब शिंगण, वैभवराव माने, उपस्थित असणारे माझे सगळे पत्रकार मित्र, माता भगिनी आणि बांधवांनो, आज छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण कराड शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी आपल्याला दिला. लोकांनी छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांचं स्वागत प्रत्येक ठिकाणी मोठ्या आदराने केलं आणि मागच्या त्यांच्या 10-15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहराशी सातत्यानं त्यांनी संपर्क ठेवून जी कामं या शहरासाठी केली त्याचा देखील लेखाजोखा हा मांडणं अत्यंत गरजेचं. छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांची कारकीर्द देखील आपल्या समोर उलगडून सांगणं देखील गरजेचं. महाराज साहेबांनी सुरुवात देखील नगरसेवक पदापासूनच केली होती आणि नगरसेवक पदापासून आमदार, मंत्री आणि नंतर खासदार अशा विविध पदांना न्याय देण्याचं काम छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलं. या मतदारसंघात देखील काम करत असताना सगळ्यांना समान न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी मागच्या कालावधीमध्ये घेतली. आणि काम करत असताना त्यांचा एक स्वभाव आहे की खऱ्याला खरं म्हणायचं आणि एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती गोष्ट चुकीची म्हणायला महाराज साहेब कधीही पुढं मागं पाहत नाही. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मागं अनुभवलेलं आहे की महाराज साहेबांना आपण निवडून दिल्यानंतर देखील मार्ग योग्य नाही असं ज्या वेळेला महाराज साहेबांना वाटलं, ज्या वेळेला त्या पक्षाची देहधोरणं त्यांना पटली नाही,
देशाच्या विकासासाठी काय गरजेचं आहे याचा विचार करून छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी निवडून गेल्यानंतर 3 महिन्यामध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. सत्तेचा पदाचा मोह त्यांनी केला नाही आणि छत्रपती श्रीमंत उदयन महाराज हे आदरणीय मोदीजींच्या पाठीशी उभं राहण्याच्या बाबतीमधली भूमिका घेऊन तुमच्या समोर आले. आता सातत्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामं ते ह्या भागासाठी करायचा प्रयत्न करत आहेत. आज या जिल्ह्यामध्ये तब्बल 9,900 कोटी रुपयाची कामं ही छत्रपती उदयन महाराजांच्या माध्यमातून आलेली आपल्याला दिसतात. मग ती नॅशनल हायवेची कामं असतील किंवा स्टेट हायवेची कामं असतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम असेल किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानं जी कामं होणं गरजेचं आहे ती कामं करण्याच्या बाबतीमधलं काम त्यांचं असेल. केंद्रामध्ये त्यांचा उत्तम संपर्क हा देशामधल्या सगळ्या नेत्यांशी आहे. आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून देखील ओव्हरब्रिजची जी कामं आहेत ती मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न आदरणीय छत्रपती उदयन महाराजांनी केला. कराड शहरामध्ये 14 लेनिंग रस्ता आता होताना आपण प्रत्यक्ष पाहतोय आणि त्या 14 लेनिंग रस्त्याला सुद्धा अतिरिक्त निधी मंजूर करून देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी केला. उमरतच्या पुलाचे प्रश्न असतील किंवा आपल्या मलकापूरमध्ये जाणाऱ्या फ्लायओव्हरचे प्रश्न असतील ते सगळे छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी सोडवले. वेळ प्रसंगी आपल्यामधले जे शिष्टमंडळ आहे ते गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील छत्रपती उदयन महाराजांनी केलं. आणि आज सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रेड सेपरेटरचं काम असेल, शहरातल्या रस्त्यांचं काम असेल, पाणी पुरवठा योजनेचं काम असेल, सगळी कामं ही छत्रपती उदयन महाराजांच्या प्रयत्नामधनं झालेली आपल्याला दिसतात. सातारा शहराच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील त्यांनी खूप मोठं काम मागच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून केलं. आणि त्यामुळं आपल्याला एक असा नेता निवडून देणं गरजेचं आहे ज्यांचं आदरणीय मोदीजी ऐकतात, ज्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर आपल्याला येऊ शकतो, राज्य सरकारचा निधी आपल्याला मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. आणि आपल्याला सगळ्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की मागच्या 10 वर्षापासून आपण मोदीजींची सभा घेण्यासाठीचा प्रयत्न करतोय. 2014 पासून आपला प्रयत्न चालू आहे की एकदा मोदीजींची सभा व्हावी. पण फक्त आणि फक्त छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं कराडकरांना विनंती करण्यासाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी आज मोदीजी आपल्याकडे आले आणि त्यांनी विनंती केली की प्रत्येकाने घरोघरी जावा, प्रचार करा, माझा निरोप प्रत्येक घरापर्यंत द्या आणि आपले उमेदवार आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या. आपण मागं दाखवून दिलंय की कमळाला मतदान करण्याच्या बाबतीमधली आपली भूमिका. कराड शहरामध्ये पहिला कमळाच्या चिन्हावरच्या नगराध्यक्षा ह्या देखील आपण मागच्या कालावधीमध्ये निवडून दिल्या होत्या. आणि त्या निवडून देत असताना केंद्र सरकारचं नेतृत्व जे आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाला पाठबळ देण्याचं काम हे मागच्या कालावधीमध्ये आपण केलेलं आहे. केंद्र सरकारने असंख्य योजना शहरांसाठी केलेल्या आहे. आज तुम्ही देशामधलं कुठलंही शहर पाहिलं तर मोठ्या शहरांचा एक आराखडा तयार करण्याचं काम केंद्र सरकारने केलं. अनेक वर्षापासून मुंबई शहराला मेट्रो देण्याच्या बाबतीमधले स्वप्न अनेक सरकार दाखवत होते. पण आज केंद्र सरकारने मुंबईसारख्या शहराला मेट्रोचं जाळ उभा करून देण्याचं काम केलं. मागच्या कालावधीमध्ये आदरणीय मोदीजींनी घोषणा केली की मुंबईला अहमदाबादला जोडण्याची एक मोठी बुलेट ट्रेन ही देखील आपण जपान गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं करू. आणि जपान सरकारच्या सहकार्यानं एक बुलेट ट्रेन ही देखील मोदीजींच्या माध्यमातून तयार होताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. आज पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, मुंबईसारख्या शहरामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस असतील, नागपूरसारख्या शहरामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस असतील, अशा प्रकारचे दूरदृष्टिकोन ठेवून एक चांगला या भागाचा विकास करण्यासाठी, शहरांचा विशेषतः विकास करण्यासाठीचा प्रयत्न हा केंद्र सरकारच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय. अटल मिशनच्या माध्यमातून अनेक विविध कामं ही मोठ्या शहरांमध्ये होताना आपल्याला दिसतात. आपल्या कराड शहरामध्ये देखील आपण मागच्या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली की या शहरामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या काळामध्ये स्टेडियमची उभारणी झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत स्टेडियमच्या डागडुजीसाठी देखील
योग्य तो निधी उपलब्ध झाला नाही आणि देवेंद्रजींनी कृषी प्रदर्शनाच्या त्यांच्या भाषणामध्ये घोषणा केली. त्यांनी सांगितलं की अतुलराव तुम्ही मागणी केली आणि छत्रपती उदयन महाराजांनी देखील त्या मागणीला पूर्ण ताकद दिली आणि त्यामुळं मी छत्रपती उदयन महाराजांच्या मागणीवरून कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला भरघोष निधी येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देईल अशा प्रकारची घोषणा ही देखील उदयन महाराजांच्या मागणीवरनं आदरणीय देवेंद्रजींनी केली. माझी खात्री आहे की आचारसंहिता संपल्यानंतर बजेट सेशनमध्ये निश्चित राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या स्टेडियमला न्याय देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार. या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणावर विकास निधी भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाने 434 कोटी रुपयाचा निधी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. आणि आपण सगळे जाणता की आदरणीय मुख्यमंत्री असतील, आपले आदरणीय देवेंद्र दादा उपमुख्यमंत्री असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा असतील, या तिघांनी ठरवलेलं आहे की सातारा जिल्ह्याला जे जे लागेल, मग पर्यटनासाठी लागेल, रोजगाराच्या निर्मितीसाठी लागेल, रस्त्यांसाठी लागेल किंवा इतर नागरी सुविधेसाठी लागेल, ते उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आज या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतो. बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आपण खासदार निवडून देत असताना काय निकष ठेवले पाहिजे. तर मला आपल्याला खऱ्या अर्थानं सांगायचं आहे की आपण खासदार निवडून देत असताना निकष एवढेच ठेवले पाहिजेत की आपले जे खासदार आहेत ते आपले विचार लोकसभेमध्ये मांडू शकले पाहिजेत. आपले जे खासदार आहेत ते लोकसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. आपले जे खासदार आहेत त्यांचं केंद्र सरकारच्या नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. आपले जे खासदार आहेत त्यांना दूरदृष्टिकोन असला पाहिजे या भागाच्या विकासासाठी, या लोकांच्या विकासासाठी. परवा देखील आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या आधी आदरणीय छत्रपती उदयन महाराजांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी मांडला, त्याचा देखील उल्लेख मी आज करू इच्छितो की हर हर कृष्णेसारखा प्रकल्प, जसा गंगेचा प्रकल्प आदरणीय मोदीजींनी केला तसा कृष्णा नदीचा प्रकल्प, जी नदी आपल्याला जीवनदान देते, ज्या नदीच्या माध्यमातून या परिसराचा विकास झालाय आणि ज्या नदीच्यामुळे या परिसरामध्ये सुजलाम सुफलाम आपण झालेलो आहे, त्या नदीची सेवा करण्याची मानसिकता ही आपले उमेदवार छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा खासदार आपल्याला निवडून दिला पाहिजे, जे खासदार या परिसराच्या 25 वर्षाच्या भवितव्यासाठी, येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी विचार करू शकतील. त्यांनी उल्लेख केला की मला या परिसरामध्ये IT पार्क उभा करायचा आहे, मला या परिसरातल्या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपलं विजन हे आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन, राजू बाबा असतील, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, रासपचे कार्यकर्ते असतील, बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असतील, रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते असतील, जितके म्हणून आपले घटक पक्ष आहेत त्या सगळ्या घटक पक्षांनी, RPI सारखा आपला पक्ष असेल जो ताकदीनं आज कामाला लागलाय, असे सगळे घटक पक्ष आपले ताकदीनं छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं मला खात्री वाटते की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून महाराज साहेब आम्ही निश्चित स्वरूपी तुम्हाला आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी विनंती, एवढी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. मी सगळ्यांना विनंती करतो की शेवटचे 4 दिवस आपले प्रचाराचे राहिलेले आहेत, आपण सगळ्यांनी ताकदीनं प्रत्येक घरामध्ये केलं पाहिजे. मोदीजींचा जो निरोप आहे तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि भरघोष मतदान, मताचा टक्का वाढवण्याचं काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला सूचना केलेली आहे की आपण मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे, त्यांनी घटना बनवून आपल्याला बलशाली केलेलं आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं वंदन करायचं काम आपण येणाऱ्या 7 मेच्या निवडणुकीच्या निमित्तानं करायचंय. एवढंच आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर फक्त प्राचार्य डॉक्टर पांडुरंग मांडकीकर यांना मी स्टेजवर निमंत्रित करतो
यांनी मोदी साहेबांनी 10 वर्षात जी कामं केलेली आहेत त्या कामाचं संकलन आणि संपादन करून मोदी@10 असं पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन महाराज साहेब व स्टेजवर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. या पुस्तकाची प्रस्तावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी लिहिलेली आहे. यानंतर मी आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार महाराज साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपणास मार्गदर्शन करावं. सर्वात प्रथम या ठिकाणी मी व्यक्तिशः माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेले आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज या अशा भव्य दिव्य रॅली जी नुकतीच पार पडली आणि त्यातनं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता आवर्जून उपस्थित असलेले आमचे जुने सहकारी आणि जवळचे मित्र माजी मंत्री दिलीपरावजी कांबळे, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माजी आमदार आनंदरावजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण तडफदार आणि भविष्य काळात ज्यांचं जे कराड दक्षिणेचं प्रतिनिधित्व करणार असे अतुल बाबा, माझे मित्र राजेंद्र सिंग यादव, काकासाहेब जाधव, अक्षय मोहिते, ॲडव्होकेट विकास पवार, अप्पासाहेब गायकवाड, विजय वाटेगावकर, हनुमंतराव पवार, सुदर्शन पाटसकर, राजेंद्र माने, रणजित पाटील नाना, संग्राम बर्गे, दादासाहेब शिंगण आणि या संपूर्ण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, या सातारा जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे, एक आगळीवेगळी परंपरा आहे, एक चळवळीचा जिल्हा म्हणून ह्या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो, या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. या जिल्ह्यात, या भूमीत अनेक चळवळी जन्म घेतला. स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, पत्री सरकार असेल, सत्यशोधकांची चळवळ असेल, असंख्य चळवळीचा हा जिल्हा. आणि ह्या जिल्ह्याने संपूर्ण ह्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं. आणि अशा ह्या जिल्ह्याच्या बाबतीत ज्या वेळेस आपण विचार करतो की अनेक वर्षापासून ज्यांना आपण निवडून दिलं, या पक्षाला आपण निवडून दिलं, त्या पक्षाने नेमकं केलं काय, या ठिकाणी नावं ठेवण्याकरता मी आपल्यासमोर
उभा नाही आहे, पण निश्चितपणे जी वस्तुस्थिती आहे त्याची मांडणी करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. जवळपास 50-55 वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना निवडून दिलं, पण मात्र ह्या 55 वर्षाचा कालावधी जर पाहिला तर नेमकं काय घडलं आणि घडण्याचं कारण काय, ह्यावर सुद्धा प्रकाश आपल्याला टाकावा लागणार. ह्या संपूर्ण 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जर काय घडलं असेल तर महात्मा गांधींचे जे विचार होते त्याला तिलांजली देण्याचं काम घडलं. महात्मा गांधींनी त्या काळात पंचायत राजची संकल्पना मांडली होती. संकल्पना काय होती की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि विकेंद्रीकरण होऊन सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्तास्थानं दिले जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही या देशात नांदणार नाही. आणि या 50-55 वर्षाच्या कालावधीत आपण जरा वळून पहा की नेमकं या उलट सगळं झालं. सत्तेचं विकेंद्रीकरण तर लांब राहिलं, पण मात्र मोठ्या प्रमाणावर सत्तेचं केंद्रीकरण झालं. आणि जेव्हा केंद्रीकरण होतं त्यावेळेस संपूर्ण अधिकार एका विशिष्ट लोकांकडे असतात आणि मग लोकांना सोयीप्रमाणे त्यांचा लोकांचा समाजाचा लोकशाहीतले तुमच्यासारख्या राजांचा स्वतःच्या सोय करता, स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःच्या संपूर्ण त्यांचा वापर केला जातो, त्यांना वाकवलं जातं. हेच नेमकं घडत आलं. 1, 2, 3 असं बघता बघता अनेक वर्ष पार पडले. लोकांमध्ये त्या काळात अनेक घोषणा दिल्या गेल्या, जसं मगाशी दिलीपराव कांबळेंनी सांगितलं, गरिबी हटाओ, देश बचाओ, जय जवान जय किसान, या घोषणाच राहून गेल्या. आणि त्यामुळे लोकांनी ज्या अपेक्षांनी ज्या काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना निवडून दिलं तर त्यांच्या मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला. त्याचं रूपांतर एका चळवळीत झालं. ही चळवळ जी निर्माण झाली ही का झाली, त्याला कोणी खतपाणी घातलं नव्हतं, पण लोकांना त्यांच्या मूलभूत ज्या गरजा होत्या तेवढ्यासुद्धा त्यांना मिळत नव्हत्या किंवा त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं. आणि त्यामुळं मोठा उठाव ह्या देशभरात झाला. आणि संविधानाबाबतीत जे बोलतात की संविधान हे आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि युती शासन महायुती सरकार हे बदलणार. खरं तर संपूर्ण त्या काळात एमर्जन्सी लागू करून त्या काळात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन म्हणा की संविधान ह्याचा संपूर्ण खात्मा करून टाकलं. जो कोण स्वतः ज्याच्यावर अन्याय होतो तो निश्चितपणे आवाज उठवतो. कारण ज्या वेळेस आपण आपल्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो तेव्हा त्या लोकप्रतिनिधींकडनं तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आणि नेमकं त्याकडेच दुर्लक्ष केलं गेलं एवढे वर्ष. आणि त्यामुळं त्यांनी होणारा अन्याय त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. संपूर्ण दामटून ठेवण्याचं काम केलं. ही वस्तुस्थिती आहे. हे काय निवडणूक आहे म्हणून मी बोलत नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच होतं की एका काळी जो संपूर्ण देशावरती राज्य करत होता, म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळपास 50-55-60 वर्ष ज्या पक्षांनी राज्य केलं, आज त्या पक्षाची
अवस्था म्हणजे दुर्दशा पहा. त्या काळात फक्त 2च भारतीय जनता पक्षाचे खासदार होते, अटल बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण अडवाणीजी. आणि मग लोकांनी ठरवलं, तुम्ही लोकशाहीतल्या राजांनी निर्णय घेतला की आता बस झालं. आपल्याला जर आपलं विकास घडवून आणायचा असेल, आपल्याला डेव्हलपमेंट आपल्याला करायची असेल, आपल्या कुटुंबातल्या तरुणांना चा भविष्यकाळ पाहायचं असेल, तर ही संपूर्ण हे शासन नको, महाविकास आघाडीचं अजिबात शासन नको. आणि निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळं परिवर्तन झालं. आज संपूर्ण देशभरात, केंद्रात आणि राज्यांमध्ये या देशातला सगळ्यात मोठा पक्ष जर कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांना साथ देणारे त्यांचे महायुतीतले संपूर्ण मित्रपक्ष. आणि मग केवळ ह्या देशात नाही तर जगभरात आज भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठी पक्ष म्हणून, पार्टी म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण झाली. सांगण्याचं एवढंच कारण की जे 55 वर्षात जे घडलं नाही, फक्त घोषणा दिल्या गेल्या, घोषणा त्यांनी दिल्या, पण ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या घोषणाची दिलेल्या लोकांनी वचनपूर्ती केली नाही. पण त्याची वचनपूर्ती म्हणा, ते अंमलात किंवा ते पूर्ण जर कोणी केले असेल तर मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने या संपूर्ण पूर्ण केल्या. गरिबांच्याबद्दल बोललं गेलं, पण कुठलीही उपाययोजना आखली गेली नाही. त्याचबरोबर जवानांच्या बाबतीत बोललं गेलं, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं गेलं, शेतकरी म्हणजेच किसानच्या बाबतीत बोललं गेलं, पण कुठल्याही प्रकारची योजना आखली गेली नाही. पण मात्र भारतीय जनता पक्षाने एक स्थिर सरकार जेव्हा असतं त्यावेळेस एक प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम राबवता येतो. आणि संपूर्ण ह्या देशातल्या मग जे दुर्लक्षित, दुर्गम भागात राहणारे आणि जे लोक आहेत, जो वर्ग आहे, महिलांचं सक्षमीकरण असेल, त्याचबरोबर तरुणांचं एम्पॉवरमेंट असेल, मेक इन इंडिया असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण जर पाहिलं तर मोठ्या योजना राबवल्या गेल्या. आज संपूर्ण प्रत्येकाला एक आशेचं किरण आता नजरेसमोर दिसायला लागलं आहे. आणि ते सुद्धा मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाच्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झाली. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं महाविकास आघाडी, मला तर आवर्जून कधी कधी असं वाटतं की ती महाविकास नाही, महाभकास आघाडी आहे. कारण ज्या वेळेस कुठलंही काम न करता लोकांसमोर जाण्याचं धाडस हे लोक कसे करतात हे आपण त्यांना, तेव्हा तुमच्याकडे येतील त्यांना आवर्जून विचारणं गरजेचं आहे. आणि मग स्वतःचा नाकर्तेपणा किंवा कुठलेही नाकर्तेपणा दडवण्याकरता मग एकच गोष्ट उरते, ते म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं. त्यांनी असंच केलं, ते संविधान बदलणार आहेत आणि ते तसेच आहेत, ती जातीवादी पक्ष आहे आणि त्यांना जवळ करू नका. त्याचबरोबर संपूर्ण मुस्लिम समाजाच्या विरोधातला हा पक्ष आहे. मला आवर्जून ह्या ठिकाणी मला कळत नाही की मगाशी सुरुवातीला प्रास्ताविक ज्यांनी केलं त्यांनी थोडक्यात त्यांनी सांगितलं, पण 23 मार्च 94चं तुम्ही बघा तुमच्या गुगलवरती किंवा तुम्ही जावा, शोध घ्या, कम्प्युटरवरती जावा, तुम्हाला सगळं त्याच्यात इतिहास मिळेल.
23 मार्च 94 त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं. गव्हर्नमेंटचं GR पण नाही, नोटिफिकेशन. आणि काय केलं तर त्यात त्यांनी संपूर्ण आज जे जाती जातीमध्ये तेढ जे निर्माण झालेले पाहतात, हे तेढ निर्माण करायचं पाप त्यांनी केलं. मंडल आयोगाची त्यावेळेस BP सिंग हे पंतप्रधान होते. त्यावेळेस मंडल आयोग त्यांनी तयार केला. मंडल आयोग म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ यांना संपूर्ण सवलती दिल्या जाव्यात. पण झालं काय, त्याचा अर्थ काय काढला की फक्त मागासवर्गीय लोकांकरता ते लागू केलं. अत्यंत चुकीचं हे केलं. कुठल्याही जाती जमातीतला माणूस जरी असला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असला, त्या क्रायटेरियाखाली त्या मुद्द्याखाली प्रत्येकाला ती सवलत शैक्षणिक असेल, चांगलं घरकुलची असेल, ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. ह्या संपूर्ण देशातल्या प्रत्येक जे नागरिक आहे त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहेच. हेच तर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दिले होते. समतेचा विचार दिला, सर्व धर्म समभावाचा विचार दिला. आणि ह्यांनी तर एवढं सगळं स्वतःचा म्हणजे समाजाचा विचार न करता, एक ते राजे होते ज्यांनी लोकांचा कल्याणाचा विचार केला आणि त्या दिशेने वाटचाल केली. आणि होणारा अन्याय सगळ्यांना एकत्रितपणे एकत्र करून हा परकीय आक्रमण परतवून लावले. आणि लोकांचा सहभाग लोकशाही राज्यकारभारमध्ये व्हावा, झाला पाहिजे, ही लोकशाहीची कल्पना त्यावेळेस महाराजांनी मांडली. लोकशाहीचे खरे जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या बाजूला आपण जर पाहिलं तर काय पाहायला मिळतं की या देशाच्या एवढा विस्कळीतपणा आणून ठेवला, जातीमध्ये तेढ निर्माण केले, दरार निर्माण झाली, माणसात माणूस ठेवला नाही. शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला, समाजाच्या एकतेचा विचार केला. आणि ह्यांनी समाजाचा विचार केलेला नाही, ह्यांनी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ, मी स्वतःचा वैयक्तिक विचार केला. ह्यांच्या पलीकडे दुसरं कोण दिसत नाही. आणि तो विचार केल्यामुळं समाजाचे तुकडे झाले तरी चालतील, पण मला माझा स्वार्थ माझा साधला गेला पाहिजे. एवढा कमकुवत, एवढा निष्क्रिय, एवढा म्हणजे गलिच्छ विचार यांनी सर्व केला. आणि आज ह्या विचार करत असताना यशवंत विचारांचं तुम्ही सांगता की आम्ही पायिक आहोत. कुठल्या हिशोबाने आपण म्हणजे असं विचार करणारे यशवंत विचारांचे पायिक होऊच शकत नाही. यशवंत विचार म्हणजे लोक कल्याणाचे विचार. आणि त्यातून ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात 16,80,000 एवढे लोक असताना, म्हणजे संपूर्ण 6 मतदारसंघ, मग वाई असेल, सातारा असेल, कोरेगाव असेल, उत्तर कराड, दक्षिण कराड आणि पाटण, ह्या संपूर्ण ह्याच्यात 16,80,000 मतदान आहे. आणि ह्या संपूर्ण 16,80,000,000मधनं म्हणजे त्याला आपण भिंग म्हणतो ना, मॅग्निफाईंग ग्लासला भिंग म्हणतो ना, म्हणजे यांच्या मनात यशवंत विचार होते. त्यांनी ते मॅग्निफाईंग ग्लास घेतला, प्रत्येक तालुक्यात गेले, तर बारकाईने बघितलं, इकडं गेले, तिकडं गेले, ही जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या गटात गेले, नगरपालिकेच्या ह्याच्यात गेले. आणि मग त्यांना असा एक व्यक्ती मिळाला की त्याला उमेदवारी दिली. आणि ज्याला उमेदवारी दिली त्यांनी आज ज्याला दिली त्याचे आज संपूर्ण
शिष्टाचार तर लांब राहिला, संपूर्ण भ्रष्टाचाराचा संपूर्ण सगळं इतिहास असणाऱ्या व्यक्तीला दिला. म्हणजे ह्या 16,80,000 लोकांमधनं एकही चारित्र्य संपन्न माणूस किंवा उमेदवार त्यांना मिळाला नाही का? म्हणजे असंच म्हणावं लागेल की त्यांच्या अवतीभवती सगळे घोटाळेखोर आहे, असंच त्याचा अर्थ होतो. कारण की शोधत असताना तर त्यांना असा उमेदवार मिळाला. फार बोलण्यापेक्षा मला एकच आपल्याला सांगावंसं वाटतं की मागच्या जन्मी माझ्याकडनं थोडंसं किंचित जास्त पुण्याचं काम घडलं असावं, म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला माझा योग आला. हे योगायोगाच्या गोष्टी आहेत. माझ्या ठिकाणी तुम्ही कोणी पण असू शकलं असतं. आणि मग तुम्ही असता तर नीट ऐका मी काय म्हणतो आहे ते. तुम्ही असता तर मी सुद्धा तुमच्याकडनं जे कोण असते मी सुद्धा त्या व्यक्तीकडनं आपण सगळ्यांनी अपेक्षा त्याच केल्या असत्या ज्या तुम्ही माझ्याकडनं करताय, की ह्या घराण्याचा मी वारसा सांगतो, त्याचा वसा पुढं घेऊन जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार याचं पालन करणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि लोक त्याच परीने गेले 30, 32, 35 वर्ष सर्वसामान्य माणसांना, लोकांना, कुठल्याही जाती धर्म मी इथं मानत नाही, मनुष्य हीच जात आहे असं मी मानतो. आणि त्यामुळं ते मानून कधी ह्याच्यात मी राजकारणात जरी असलो तरी राजकारण कधी केलं नाही. केलं तर लोकहिताचं, लोकांच्या उपयोगी, त्यांच्या कुटुंबाचं जीवनमान कसं उंचवलं जाईल, त्यांना सुखसोयी कशा मिळतील याचं समाजकारण केलं. एवढंच ह्या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. बोलण्यासारखं भरपूर आहे, किती बोलायचं. आज तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. निवडणुका आल्या की बघा, तुम्ही कधी पण नोटीस करा, कधी पण तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. पार येणार चकाचक कपडे बिपडे असं तसं भांग बिंग पाडून सगळे, आणि मग बेंबीच्या देठापासून बोलणार. तळागाळातल्या लोकांबद्दल जी तळमळ ती जे म्हणजे समोरच्याला बोलताना आपल्याला वाटलं पाहिजे, अरे वा, ते उदयनराजे बिंदरराजे कोण नाही, हाच खरा उमेदवार. तळागाळातल्या लोकांबद्दल आम्ही हे करू, ते करू, ते करू, ते करू, ते करू, हे बोलत असताना त्यांच्या मनात एकच असतं की ह्यांचे मतं आपण मिळू, करू नयेत, तुमचे मतं मिळू. आणि मग एकदा निवडणूकचा निकाल लागला, मग त्या पदावरती किंवा निवडून आल्यानंतर त्याच तळमळीच्या लोकांबद्दल, तळागाळातल्या लोकांबद्दल तळमळीने जे लोक बोलत होते त्याच लोकांकडे पाठ फिरवली गेली. त्याच लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम हे आजवर झालेलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच तो एवढा मोठा देशात उठाव झाला, त्यामुळेच तर एमर्जन्सी लागू केली. 55 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे केलं नाही, आता अजून किती वर्ष देणार आहेत. आता समोर ह्या ठिकाणी बरेचसे वयस्कर लोक बसलेत. आज वयस्कर आहे, पण त्याच एक 35-40 वर्षापूर्वी ही लोकंसुद्धा त्यांच्या ऐन तारुण्यात होते. मग संधी मिळाली नाही, काही कुठले दालनं खुले नव्हते विकासाचे. आज असे अनेक 1, 2 नाही 3, 4 पिढ्या. आज नैराश्य येतं जेव्हा इच्छा असती की आपण हे करावं ते करावं, पण स्कोप न मिळाल्यामुळं नैराश्य येतं. मग अधिकार दिला कोणी ह्यांना, की आज व्यक्ती केंद्रित तुम्ही झालात आणि तुमच्यामुळं अनेक तरुणांचं, त्या काळातल्या तरुणांचं जे संपूर्ण तुम्ही खच्चीकरण झालं, त्याला तुम्हीच, हे लोक जबाबदार आहेत. आज निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला जे तुम्ही सोचले, तुम्हाला म्हणजे कोणाला वाटत नाही. तुम्हाला असं वाटतंय का की जे तुम्हाला तुमच्या नशिबी आलं ते तुमच्या कुटुंबातले जे लहान तरुण आहेत, जे कधी ना कधीतरी मोठे होतील, ह्या देशाच्या जे भविष्य काळ आहेत,
त्यांच्या नशिबी हे हे असं व्हावं असं वाटतं तुम्हाला? विचारतोय तुम्हाला. मग एवढं जोरात तरी नाही म्हणा, एका दोन सगळ्यांना वाटतं की नशिबी यावं, जोरात आवाज येते की. मला वाटलं झोपले आहेत का तुम्ही कसे. नाही, चेष्टेचा भाग सोडून द्या. समुद्राच्या लाटा ह्या कोणासाठी थांबत नाही, आणि त्याचप्रमाणे घड्याळाचा काटा हा कोणासाठी थांबत नाही. एकदा वेळ गेली ती गेली, आणि त्यानंतर तुमच्या आमच्या नशिबी काय उरतं? पश्चाताप करण्यापलीकडं काही उरत नाही. माझं सोडून द्या, माझं सोडून द्या, चला. पण तुम्ही तुमच्या ज्या तरुण जे पिढी आहे तुमच्या, त्यांचा विचार करणार आहे की नाही? आज या संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यात एवढं स्कोप आहे. इथं मोठमोठ्या पदावरती आज तुमचे तरुण मुलं मुली त्या पदावर जाऊ शकतात, एक मोठं इंडस्ट्री चालू करू शकतात. का त्यांनी स्वप्न बघायचे नाही? का फक्त उदयनराजेंनीच मक्ता घेतला गाडीतनं फिरायचं? प्रत्येकाला वाटतं की आपलं पण असं राहावं, तसं पाहिजे, आणि का नको? आणि त्यामुळं एक प्रकारचं दिशा देण्याचं काम जे मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली या देशामध्ये जे चाललं आहे, वाटचाल चालू आहे, त्यांना पाठबळ देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. जेवढं तुमचं मत बटन दाबून तुम्ही मला देणार आहात ते जेवढं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझ्याकरता तुमचं ते तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त तुमचं वैचारिक मत महत्त्वाचं आहे. तुमचे विचार महत्त्वाचे आहेत. केवळ उदयनराजेंना निवडून दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं समजू नका. मी एकटं काय करणार आहे? तुमच्यासारखाच एक माणूस आहे. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 नाक, असं काय वेगळं आहे? पण जेव्हा आपण एक टीम म्हणून काम करतो, तुमच्या सूचना महत्त्वाच्या आहेत माझ्याकरता. कारण की तुम्ही ज्या ज्या भागात राहता, तिथल्या अडचणी तुम्हाला माहीत आहे. तिथं आपण काय डेव्हलपमेंट केली पाहिजे हे तुम्ही मला सांगितलं तर तिथं त्या वेगाने त्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करू. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या या संपूर्ण शहराबद्दल काय तुमचे म्हणजे कल्पना आहेत ह्या तुम्ही सांगितल्या पाहिजे. एकत्र टीम म्हणून आपण काम करू. क्रिकेट हा गेम, फुटबॉल, बेसबॉल, हॉकी हे सगळे टीम स्पिरिटचे गेम आहे, टीम वर्कचे आहेत. एकटं नाही तर नरेंद्र मोदी एकटे काय करू शकतात? पण टीम चांगली असली तर काय करू नाही शकत हे आपल्याला सगळीकडं चौकडं आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं. टीम महत्त्वाची असते, आणि टीम महत्त्वाची असल्यानंतर जो लीडर तुम्ही टीमचा निवडतात तोसुद्धा महत्त्वाचा. एका बाजूला शिष्टाचार असणारा आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार असणारा. करा, लोकशाहीतले तुम्ही राजे आहात. कोणाला मतदान करणार? शिष्टाचाराला का भ्रष्टाचाराला? कोणाला? भ्रष्टाचार करा, भ्रष्टाचार. कारण तसं जर झालं तर तुम्ही विचार करा, तुमच्या हाय त्या ज्या संस्था दिसतात आहे ना, फोटो फिनिश, आणि मग पश्चाताप जो होतो त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे. फार मी बोलणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही सगळे आता मतदारांचा अधिकार तुम्हाला प्राप्त झालेला आहे. फार बोलण्यापेक्षा तुम्ही सुज्ञ मतदार राजे आहात. योग्य तो निर्णय घ्या आणि वाटेल त्या परिस्थितीत मला निवडून द्या. कळालं का? हे आवाज एकदम वाढला, मी तरी काय करणार? कधी ॲम्प्लिफायरचा आवाज वाढतो ना, तुम्ही म्हणणार आता असं का डोस दिलाय? बघतो जातं, काय बघू नका. जे बघायचं ते आत्ता बघा. 7 तारखेला तसं काय बघू नका. ते 2 नंबरचं जे बटन आहे ते दाबा आणि आपला आशीर्वाद मला द्या, एवढंच या ठिकाणी विनम्रपणे सांगतो. आणि आपण ह्या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात, आपलं या ठिकाणी बहुमोल वेळ खर्च करून थांबलात,
त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.